वेळ मागतोय समाजाला की मला 1 वर्षासाठी मोकळीक द्या, परंतु मिळायलाच तयार नाही. मी 19 फेब्रुवारीला हा विषय बोललेलो आहे. आजपर्यंत रोजच कार्यक्रम आहेत, त्याला खंडच पडत नाही. म्हणजे समाजावरती समाजाचं माझं खूप प्रेम आहे आणि माझ्यावरती पण समाजाचं नाही आहे. त्यामुळं हे नातं इतकं अतूट झालंय. समाजाला कळतंय कोण काम करणार आहे, कोण आपल्यासाठी काम करतो, कोण आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि कोण समाजाचं काम करणाऱ्यावर टीका करतोय आणि का कोणाची सुपारी घेऊन करतोय हे समाजाला चांगलं कळतंय. त्यामुळे समाज बाजूलाच जाऊ देत नाहीये मला 1 दिवसासाठी सुद्धा. मी प्रामाणिक सांगतो की मला संघटन नाही उभा करायचं, त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करून द्यायची आहे. अडचणी त्यांच्या लेकरा बाळाला कुठं आल्या, त्यांना आल्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि याचा त्रास खूप आहे. दुनिया खूप आता बेकार निघाली. मुली शिकतात, मुलं शिकतात, ऍक्सिडेंट होतो, कुठं पडतं, दवाखान्यात जायला लागतं, पोलीस स्टेशनचे विषय, तहसीलचे विषय, अनेक विषय. मग गोरगरिबाच्या मदतीला कोण येणार? शेतीचे विषय, व्यापाराचे विषय, मालाला भावाचे विषय, कोणाचे जनावर चोरीला जाते, कोणाचे चोरी होती, डाके पडते, विनाकारण त्रास दिला जातो, खोटे गुन्हे दाखल केले जाते. कुणी उधार नाही दिलं तर शिव्या दिल्या जातात, कुणाला उसने पैसे दिलेले असले ते वापस मागितले तर बुडविले जाते. कुणी शिक्षक असेल त्याला हप्ता मागितला जातो, कुणी पोलीस असेल आमचा, कुणी आमचा तहसीलदार असेल, कुणी तलाठी असेल, कुणी व्यावसायिक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी आमच्या राजकारणातले सगळ्या पक्षातले मराठी असून दाबदडप केली जाते, खंडण्या मागितल्या जातात. मग अशा वेळेस ना एक यंत्रणा पाहिजे की त्यांना मदत करणारी, वेळेवरती सहकार्य करणारे. म्हणजे त्यांचं 5 मिनिटात काम होईल. एका ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, 15 मिनिटात मदतीला आहे. एखादा माणूस दवाखान्यात येईल, 15 मिनिटात माणूस मदतीला आला. मुलं शिकायला, त्यांना अडचणी आल्या, 15 मिनिटात माणूस आला पाहिजे. इथून पुण्याला कसं जायचं, 500 किलोमीटरवर मुंबई पुण्याला शिकायला पाहिजे. ही यंत्रणा उभा करायची. परंतु समाज मला बाजूला जाऊ देत नाही. त्याचं कारण पण असं आहे की समाजाच्या लक्षात आलंय खूप दिवसानंतर इमानदारीनं आपल्या लेकरा बाळासाठी लढणारं कोणीतरी आहे. याला आपण पाठबळ दिलं पाहिजे, याला बळ दिलं पाहिजे. म्हणून मनोज जरांगेच्या पाठीशी रात्रंदिवस 24 तास चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मराठा समाज ताकदीन आहे. तुमची सुपारी दिली असं सांगितलं, त्यानंतर अनेक दिवस तपास सुरू आहे. या सगळ्या तपासावर मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत? मी आता त्याच्यावरती नाही बोलत, कारण त्याच्यात खूप मोठे काय म्हणतात ट्विस्ट पुढच्या काळात येणार. तुम्हाला आता मला खरंच त्याच्यात बोलायचं नाही. मी बोललो, मी 15-20 दिवस झालं का भेगा नाही काय बोलतोय का. मला माहित आहे की गृह मंत्रालयाच्या म्हणजे पोलिसांच्या, आमच्या जालन्याच्या SP साहेबांच्या खूप हाताला लागलं. मग आता प्रक्रिया सुरू असताना आपण थोडं शांत राहिलेलं बरं राहील. खूप काही त्याच्यातून उघड होणार आहे. जे टळाटळा बोलणारे आहेत ना त्यांना इतकी बेकार खाली मान घालावं लागणार आहे समाजापुढं. आज समाज नाही ते आरोप त्यांचे ऐकून घेतो. एक दिवस इतका मोठा भांडाफोड होणार आहे तो, त्यामुळे ती तपास डबल होणार आहे. त्याच्यात आणखीन यंत्रणा बऱ्याचशा कामाला लागणार आहे. पण थोडा आता वेळ थांबावं लागणार आहे न्यायासाठी. काय म्हणतात ना, खोटं गावभर हिंडून येतं पण सत्याला वेळ लागतो. तसं आम्ही सत्यानं लढतोय. सत्यानंच माझ्यावरती सत्य चाललो, म्हणूनच समाजासाठी लढलो, म्हणूनच इतके षडयंत्र रचले गेले, इतके बदनामीचे डाव टाकले गेले. तेच समाज आता पुन्हा बघणार आहे. आपलं पोरग इतकं चांगलं काम करतंय तर याच्या पाठीमागं किती मोठं षडयंत्र यांनी लावलंय. खूप मोठं भांडाफोड थोड्या दिवसात होणार. कारण हे खोटं ताबडतोब गावात मिरून यायला लागले. ती जुनी म्हणच आहे, खोटं गावाभर हिंडून येतं पण खऱ्याला वेळ लागतो. तसं आमचं जे सत्य आहे हे समाजाला काही दिवसांनी कळणार आहे की खूप काही या लोकांनी जरांगे पाटलाविषयी खोटे आरोप केले आणि त्यामुळे त्या खोट्या आरोपाचं मी उत्तर कुठेच देत नाही. एक ना एक दिवस उघडं पडणार. मला वाटतं बहुतेक आज कुमावसाहेब रोजी झाले 8-10 दिवस ते वैयक्तिक कारणास्तव बहुतेक रजेवरती होते. गृह मंत्रालयाच्या कानावरती आपण तो विषय टाकला. बघा, मी मीडियाला खोटं बोललो नाही, लपून बी ठेवणार. मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती चर्चा झाली की मुख्यमंत्री साहेब, हे पहिल्यांदा सांगतो आज तुम्हाला, मुख्यमंत्री साहेब 2 वर्षाचं दबलेलं प्रकरण महादेव मुंडेंचं फक्त तुमच्यामुळे ओपन झालं. एक लेख ज्ञानेश्वरीताई मुंडे, तिला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं. मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नव्हतं त्यांच्याच नेत्याकडून. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच नेत्याकडून भेटू दिलं जात नव्हतं. यासाठी नेमणूक दिली जात नव्हती आणि कुमावत साहेबही दिले जाऊन देण्यावर त्यांचा इंटरेस्ट नव्हता.
मुख्यमंत्री साहेबांनी त्या लेखीसाठी सगळं काही पणाला लावलं म्हणलं तरी हरकत नाही आणि आज तो तपास खूप चांगल्या प्रकारे हातात लागलेला आहे. फक्त मी आता बोलणार नाहीये, पण जे सांगितलं ते सत्य सांगितलं की रजा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाला पुन्हा बोललो की साहेब तुम्हीच केलंय चांगलं हे सगळं. त्या लेखीला ज्ञानेश्वरी ताईंचं कंपाळाचं कुंकू पुसलं. तिच्या लेखाला माहित नाही माझा बाप मारलाय कोणी, त्यांच्या त्या फड कुटुंबियाला माहित नाही आमचा दाजी मारलाय कोणी. लेकरं तर खूप रडतात की आपला बाप कुठं आहे नाही उत्तर देऊ शकत, तिलाच माहित नाहीये. पण हे सगळी वेदना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणून घेतली आणि ज्ञानेश्वरी ताईला न्याय द्यायचं काम केलं. म्हणलं आता तुम्ही जर इतकं केलंय तर